इनो, सोडा किंवा दही यापैकी कशाचाही वापर न करता आज आपण फक्त 1 कप मुगाचे पौष्टिक, कुरकुरीत आणि जाळीदार डोसे कसे करायचे ते बघणार आहोत। डोसा मऊ पडू नये म्हणून मी काही टिप्स दिलेले आहेत, त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। चला बघूयात आपण हिरव्या मुगाचा डोसा कसा तयार करायचा तो। त्यासाठी इथे मी हिरवे मूग 1 कप घेतलेले आहेत। त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तांदूळ घालायचे आहेत। तांदूळ तुम्ही कुठलेही घालू शकता। आता यामध्ये पाणी घालून स्वच्छ हे 2 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे। धुतल्यानंतर भरपूर पाणी घालून आपल्याला मूग 4 तास भिजत घालायचे आहेत। महत्त्वाची टीप हीच आहे की डोसा कुरकुरीत होण्यासाठी फक्त आपल्याला 4 तासच मूग भिजवायचे आहेत। मूग जास्त वेळ भिजवले तर मूग पाणी जास्त शोषून घेतात आणि डोसे आपले मऊ पडतात। आता इथे मूग भिजून 4 तास झालेले आहेत। तांदूळ आणि मूग चांगले भिजलेले आहेत। नखाने देखील याचे चांगले तुकडे पडतात। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे भिजवलेले मूग घालायचे आहेत। डोसा चविष्ट होण्यासाठी यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून जिरे घालायचे आहेत। थोडंसं अद्रक घालायचं आहे। हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आहेत आपल्या आवडीनुसार आणि मूग भिजवलेलंच पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे। आता हे मूग आपल्याला चांगले बारीक वाटून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता। यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिट हे मिश्रण आपल्याला भिजू द्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता हे बॅटर घट्ट वाटत आहे। आता यामध्ये मी पाणी घालणार आहे, परंतु मूग भिजवलेलं जे पाणी शिल्लक आहे तेच यामध्ये घालणार आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिश्रण छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे। पुन्हा पाहूयात आपण मिश्रण आपलं घट्ट आहे की पातळ। मला थोडंसं घट्टच वाटत आहे। पुन्हा मी यामध्ये 2 चमचे पाणी घालत आहे आणि मिश्रण चांगलं सरभरीत करून घेत आहे। जसे आपण डोस्याचे बॅटर करतो त्याचप्रमाणे अशा पद्धतीने आपले मुगाच्या डोश्याचा बॅटर तयार झालेला आहे। इथे मी गॅसवर तवा गरम केलेला आहे आणि गॅसची फ्लेम लहान करून घेतलेली आहे। 1 चमचा भरून इथे मी हे बॅटर घातलेलं आहे आणि याचा डोसा तयार केलेला आहे। डोसा आपल्याला चांगला सुकू द्यायचा आहे। गॅसची फ्लेम मात्र लहानच ठेवायची आहे। यावर मी अशा पद्धतीने बटर लावत आहे। बटरच्या ऐवजी तुम्ही तेल किंवा तूप काहीही लावू शकता। आता हा डोसा सगळ्या बाजूने तवा फिरवत आपल्याला लाल असा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे तो कुरकुरीत होईल। मुगाचा डोसा कुरकुरीत होण्यासाठी तो असा मस्त लालसर भाजणे आवश्यक आहे। ही सुद्धा महत्त्वाची टीप आहे। हा डोसा छानपैकी आपला खमंग भाजला गेला आहे। जाळीदार आणि कुरकुरीत देखील हा डोसा झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण हा डोसा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि बाकीचे डोसे असेच तयार करून घेऊयात। या डोशांसोबत दही न वापरता अगदी मस्त चटपटीत अशी टोमॅटोची चटणी केलेली आहे। या चटणीचा व्हिडिओ या अगोदरच मी अपलोड केलेला आहे। इथे आपला कुरकुरीत, जाळीदार आणि पौष्टिक असा हिरव्या मुगाचा डोसा तयार झालेला आहे। तुम्ही नक्की करून पहा। पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।